नमस्कार मित्रांनो, मी आपलाच सचिन आठरे. सर्वांना जय श्रीराम. मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज फक्त आणि फक्त 10 रुपयात गव्हाण शेळ्यांसाठी कशी बनवायची याच आपल्या व्हिडिओमधून सांगणार आहे. जुगाड आहे, एकदम स्वस्तात. गरिबांसाठी एक गव्हाण घ्यायला गेलं तर 3-3.5 हजार रुपये लागतात आणि आपण शेळ्यांसाठी फक्त एक 10 रुपयात गव्हाण तयार केलेले आहे. चला माझ्या पाठीमागे आपल्याला दाखवतो मी. आज आपण चारा टाकलेला आहे आणि आपण पाहू शकतो. इकडे दाखवा. चला हे पहा मित्रांनो, फक्त आणि फक्त 10 रुपयात. चेष्टा वाटत असेल तुम्हाला, परंतु फक्त आणि फक्त 10 रुपयात ही गव्हाण तयार झालेली आहे. आणि इकडं पण पाहू शकतो आपण. प्रत्येक वारीला आपण जर एक चांगल्या प्रकारचे जर गव्हाण आणायला गेलो तर 3-3.5 हजार रुपये लागतात मित्रांनो. परंतु फक्त 10 रुपयात, म्हणजे हे खाल्ले तुम्हाला दिसत असतील ना, ह्या गोण्या आहेत मित्रांनो. आपल्या जे आपण शेतीसाठी खतं बियाणं आणतो त्याच्या गोण्या आहेत, वेस्ट पडलेल्या. आणि त्याच्यानंतर हे 2 बांबू आणि खाली आपण एक लाकडाचा बांबू रवलेला आहे, लाकूड रवलेलं आहे. आणि ह्या दोन्हीला त्या शिवून घेतलेल्या आहेत. ह्या दोन्ही बांबूला त्या शिवून घेतलेल्या आहेत आणि नंतर ह्या बल्लीवरती त्या टेकून दिलेल्या आहेत. एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो, आपण घरी देखील करू शकतात. आणि एवढी जबरदस्त आहे. खाली पहा तुम्ही किती घाण होत होती, आता अजिबात घाण होत नाही. पाहू शकतात. फक्त आणि फक्त 10 रुपयामध्ये देशी जुगाड गव्हाण करण्याचं. तर आपण देखील या पद्धतीने ज्या वेस्टेज पडलेल्या गोण्यात आणि बांबू, त्याच्यानंतर 2 बल्ल्या लावण्यासाठी लाकडं, एवढंच सामग्री यासाठी लागते. आणि त्याच गोण्या या 2 बांबूला शिवून घ्यायच्या आणि नंतर खाली जे लाकडं रवलेले आहेत ना त्याच्यावर मांडून घ्यायच्या. आपली फक्त आणि फक्त 10 रुपयात. आणि हे सगळं सामान आपल्या घरी असतं. दोरा आपल्या इथल्याचे, त्याच्यानंतर गोण्या बी आपल्या वेस्टेज आपल्या इथल्याच्यात. हे लाकडं आपल्या रानात भेटतात, बांबू आपल्या रानात भेटतात. आणि एकदम सुंदर अशा प्रतीने आपण फक्त आणि फक्त 10 रुपयामध्ये गव्हाण करू शकतो मित्रांनो. हा व्हिडिओ बनवण्यापाठीमागं माझा फक्त एकच दृष्टिकोन आहे की माझा जो गरीब शेतकरी आहे, ज्यांनी शून्यातून शेळीपालन उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांची परिस्थिती 1-2-2.5 हजार रुपयाची गव्हाण घ्यायची नाही आहे, त्यांच्यासाठी हा आपण एक नवीन देशी जुगाड गव्हाण करण्याचा आपण इथे केलेला आहे. आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी मी केली आणि माझ्याचबरोबर आपल्या सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा झाला पाहिजे, यासाठी मी तुम्हाला ही पूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे. तर आपण देखील अगदी आपल्या घरात पडलेल्या वेस्टेजपासून आपण ही सुंदर अशी गव्हाण तयार करू शकतो आपल्या शेळ्यांसाठी. आणि खाली अजिबात वायाला जात नाही, काही नाही. फक्त जे खाऊन खाऊन मग खाली ज्या काड्या राहतात त्या आपल्या ह्या आपण गाईसाठी टाकत असतो मित्रांनो. एक गाई ठेवलेली आपण त्यासाठी. तर आपल्याला देखील असे जुगाडाचे किंवा माझ्या दैनंदिन जीवनातले शेतीविषयक जर व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. चला, सर्वांना जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय श्रीराम.